जय गजानन. सिंह राशीच्या जातकांसाठी सप्टेंबर 2026 हा महिना कसा जाणार आहे, काय घडामोडी घडणार आहेत ह्या काही महिन्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये, हे आपण बघणार आहोत टॅरोद्वारे. टॅरोद्वारे आपण गायडन्स घेणार आहोत की काय गोष्टी घडतात. मी गायडन्स बोलते, ही पण गोष्ट लक्षात ठेवायची आहे. कधी कधी असं असतं की रिडिंग खूप चुकीची येते, खूप. मग त्याच्यानंतर असं नाहीये की तुम्ही डायरेक्टली निगेटिव्ह मोडमध्ये जाल की निगेटिव्ह थॉट्समध्ये जाल. तर जे गायडन्स दिलेलं आहे ना, यालाही तुम्हाला बघायचं आहे. जे गायडन्स तुमच्यासाठी येतंय, जे सजेशन्स तुमच्यासाठी येत आहेत ना, त्या रिकवर करायच्या तुम्हाला सगळ्यांना. ही पण गोष्ट तेवढीच खरी. सो आणि ही जर तुम्हाला रेझोनेट व्हायला हवी असं तुम्हाला वाटत असेल, तर तुमच्या तुमच्या इष्टदेवतेचं नाव घ्या, तुमच्या एंजलचं नाव घ्या, गार्डियन एंजल किंवा तुमची कुलदेवी असेल, कुलदेवता असेल, ज्यांनाही तुम्ही मानत असेल त्यांचं नाव घ्या. तुम्हीही घ्या, तोपर्यंत मी पण घेते. सो चला आता आपण तर चला आता आपण तसं सुरुवात करून घेऊ. सगळ्यात अगोदर आपण जॉबवाल्यांसाठी बघून घेऊ की जॉबवाल्यांसाठी हा महिना कसा असणार आहे, काय घडामोडी घडणार आहेत. वाव, जॉबवाल्यांसाठी स्टेबिलिटीचा महिना आहे, ग्रोथचा महिना आहे. तुम्ही जेही काही हार्डवर्क केलेलं होतं, सिंह राशीच्या जातकांनी जेही काही हार्डवर्क केलेलं होतं, ज्या गोष्टींमध्ये तुम्ही खूप मेहनत घेतलेली होती, त्याला स्टेबिलिटी मिळण्याचा वेळ आलेली आहे. फ्रुटफुल रिझल्ट मिळतील तुम्हाला त्याच्यामध्ये, फ्रुटफुल. इतका छान महिना आहे. गायडन्स हीच आहे की छान आहे, छान राहू दे, छान हे करा, सेलिब्रेशन होणार आहे. सगळे म्हणजे ज्या याच्यावर जात, ज्या पाथवर तुम्ही जात होते त्याच्यावर कंटिन्यू जायचे, ज्या वेने तुम्ही काम करत होते ते काम कंटिन्यू करायचं आहे. सक्सेस मिळालं याचा अर्थ असा नाही की लगेच ते सोडून द्यायचे. अजून मेहनत घ्या. सक्सेसचा अर्थ हाच आहे की अजून मेहनत घेण्याची गरज आहे. जितकी मेहनत घ्याल तितकी सक्सेस मिळणं सोपी गोष्ट आहे, पण तिला टिकवून ठेवणं खूप मोठी गोष्ट आहे. ती तुम्हाला टिकवून ठेवायची. तर टिकवून ठेवा, छान होईल, मस्त होईल, सगळं काही छान होईल. बिझनेसवाल्यांसाठी बघून घेऊ आपण. बिझनेसवाल्यांसाठी थोडा स्टेबिलिटीचाच महिना आहे. अथॉराइज आहात तुम्हाला, म्हणजे तुम्ही खूप अनुभव आहेत तुम्हाला तुमच्या व्यवसायाविषयी, खूप म्हणजे माहिती आहे. इमोशनली अटॅच आहात तुम्ही तुमच्या व्यवसायाला विशेषतः, आणि ही गोष्ट खूप चांगली असते की इमोशनली अटॅच असणं. कारण व्यवसाय आपण करतोय फक्त आर्थिक कॅल्क्युलेशननेच जर करत असो तर ते त्याच्यामध्ये इतका फायदा नाही होत. पण मग जर तुम्ही इमोशनली अटॅच असाल ना, तर तितकाच फायदा पण होतो. थोडेफार अडचणी येत असतील, हर्डल्स येत असतील तुमच्या आयुष्यामध्ये, नो डाऊट. बट तुम्ही तितकी कॅपेबल आहात की सगळ्या गोष्टी छान कराल, स्टेबल. कारण तुमच्याकडे अथॉरिटी आहे की तुम्ही हवं तेवढं तुमच्या बिझनेसमध्ये चेंजेस करायचे असतील, काही न्यू लॉन्च करायचं असेल तर तुम्ही तेवढे करू शकता. इतकं तुमच्यामध्ये अथॉरिटी आहे. येस, तुमच्यामध्ये इतकी अथॉरिटी आहे की तुम्ही साम दाम दंड भेद कुठल्याही पद्धतीने तुम्हाला जर एखादी गोष्ट करायची तर ती करायची, आणि ती तुम्हाला मिळतेच. इतके पण तुम्ही कॅपेबल पर्सन आहात, खूप हार्डवर्किंग पर्सन आहात. आतून मनातून तुम्ही खूप चांगले आहात. पण मग गोष्ट अशी असते की सक्सेस कधी कधी डोक्यावर जाते, अग्रेशननेस वाढून जातं, खूप म्हणजे इगोस्टिक व्हायला लागतो व्यक्ती. तर त्या गोष्टी तुम्हाला थोड्याशा ओव्हरकम करायच्या आहेत. म्हणजे तुम्ही इतके डिटर्मिनंट आहात की जे तुम्हाला, आणि इतके फोकस आहात की जे मिळवायचे ते मिळवायचंच आहे. युनिव्हर्सली ब्लेसिंग्स पण आहेत तुमच्याकडे या महिन्यामध्ये. विशेषतः इन्फिनाइट अबंडन्स तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहे. आता आपण परिवाराचा जर विचार करायचा म्हटलं तर परिवारामध्येही छान आहे. जे मिळून मिसळून सगळ्या काही गोष्टी छान कराल, मिळून मिसळून सगळं काही पॉझिटिव्ह कराल, मिळून मिसळून सगळं काही छान होणार आहे. मला तर असं वाटतं की सिंह राशीच्या जातकांसाठी हा महिना खूप छान जाणार आहे, बेस्ट जाणार आहे. तर छान आहे, ग्रोथ आहे, फॅमिलीमध्येही छान काही गोष्टी घडणार आहे. तुमचं त्रिकूट जे आहे फॅमिलीमध्ये ते छान आहे, बेस्ट आहे. सगळ्या काही फ्रुटफुल रिझल्ट मिळतील फॅमिलीच्या बाबतीमध्ये. डिसिजन तुम्ही घेतले होते, जे बघ असं आहे की फॅमिली म्हटली म्हणजे दोन तीन प्रकारचे, दोन तीन विचारांचे, वेगळ्या वेगळ्या विचारांचे लोक असतात. पण तरी तुम्ही एका गोष्टीवर अलाइनमेंट होऊन
डिसिजन घेणार कुठलाही, काही तुमच्या सगळ्यांसाठी घ्यायचा असेल आणि विशेषतः सगळ्यांचं एक मत होऊन कुठलीही गोष्ट, जशी एखादी प्रॉपर्टी घ्यायची असेल, एखादी घरामध्ये चेंजेस करायचे असतील, तर 4 लोकांचे 4 मतं असतात वेगळे वेगळे आणि ते चारही एकाच गोष्टीवर भांडत बसतात. नाही नाही, माझं हे झालं पाहिजे, माझं ते झालं पाहिजे. प्रत्येक जण प्रत्येकाचं सजेशन्सवर अडून बसतं. पण ह्यावेळेस नेमकं असं आहे की जेही गोष्ट तुम्ही ठरवाल, फॅमिली पण इन्व्हॉल्व होईल, फॅमिलीलाही ते मान्य असेल, फॅमिलीही तितकीच अटॅच होणार आहे इमोशनली आणि सगळ्या काही गोष्टी छान करतील. इमोशनली सगळेजण अटॅच होऊन ते काम, ते कार्य काहीही असेल तर ते सक्सेस होणार आहे, सक्सेस तुम्हाला मिळणार आहे. इतकाही छान महिना आहे हा. कपलच्या बाबतीमध्ये बघू आता आपण. कपलच्या बाबतीमध्ये ही बेस्ट महिना आहे, छान महिना आहे, पॉझिटिव्ह महिना आहे. ज्यांना बेबी हवा असेल, ज्यांना बेबी प्लॅनिंग करत असतील ना, तर तेही ह्या महिन्यामध्ये शक्य होणार आहे. तुम्ही ह्या महिन्यात इतके काम कूल पर्सन आहात की सगळ्या प्रॉब्लेम्सला तुम्ही ओव्हरकम करणार आहात तुमच्या रिलेशनशिपमध्ये. तुम्ही म्हणजे खूप पॉझिटिव्ह आहात तुमच्या रिलेशनशिपला घेऊन, खूप प्रेमळ आहात तुमच्या रिलेशनशिपला घेऊन. तुमच्या पार्टनरचा कितीही राग असला, तुम्ही पार्टनर रागीट असला, तो टेन्स असला, कितीही चिडचिड करत असला, तरीही तुम्ही त्याला प्रेमाने गोंजारून चांगले चांगले शब्द बोलून, चांगलं चांगलं बोलून, सगळं काही करून तुम्ही त्याला पटवूनच घेतात, अशी गोष्ट आहे. पण मग हे आहे, जे तुम्ही देताय ना ते तुम्हाला मिळणारच आहे. जर तुम्ही प्रेमाने बिहेव करतात, प्रेमाने वागतात, प्रेमाने सगळ्या गोष्टी समोरच्याला समजावून सांगतायत, प्रेमाने सगळ्या गोष्टी करतायत, तर तसं पार्टनरही तुमच्यासोबत चेंज होऊन जाईल. ही पण आहे, तेवढाही छान महिना आहे हा. सो हेल्थच्या बाबतीमध्ये जर विचार करायचा म्हटलं तर हेल्थमध्ये थोडे इश्यू आहेत. हेल्थमध्ये थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजे असं असतं ना की सगळ्यांचे मतं सांभाळण्याच्या नादात, सगळं हार्डवर्क करण्याच्या नादामध्ये खूप हार्डवर्क करतायत, खूप प्रॉब्लेम्सला म्हणजे हार्डवर्क म्हणजे काय, ग्रोथ मिळणार आहे म्हणजे काय, ग्रोथचा अर्थ हाच होतो ना की तुम्हाला खूप कष्ट केलेले आहेत, तुम्ही खूप कष्ट करून 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 इथपर्यंत आलेले. पण मग एक असतं कष्ट करण्याच्या नादात ना व्यक्ती हेल्थला विसरून जातो. मग ते सगळं एकत्र येतं, सगळं एकत्र निघतं ते. फक्त मग तुम्हाला तुमच्या विचारांना व्यवस्थित पॉझिटिव्ह नोटवर न्यायचे, ॲग्रेशन कमी करून, जे तुम्ही म्हणजे मनाच्या कोपऱ्यामध्ये एखादं जुनं दुःख असेल, ते लपवून ठेवलं असेल, त्याला रिलीज करण्याची वेळ आली, त्याला रिलीज करा. एखादा थॉट तुम्हाला कधीच ते परेशान करून ठेवलं होतं तुम्हाला एखाद्या थॉट्सने, तर त्याला तुम्हाला रिलीज करायचंय. काहीतरी मिळवण्याच्या नादामध्ये तुम्ही इतकं म्हणजे गुंतून गेले होते, इतके डीपली गेलेले होते त्या गोष्टीमध्ये, इतके डीपली जे मुळा गुंतवून ठेवल्या तुम्ही, की आता त्याच्यातनं निघणं तुम्हाला थोडंफार पॉसिबल होत नाहीये. सो तसं काही करू नका. व्यवस्थित बॅलन्स करा सगळ्या गोष्टींना, पॉझिटिव्ह नोटवर आणण्याचा प्रयत्न करा. स्वतःच्या विचारांना, कामामध्ये इतकं नका गुंतून जाऊ की खूप प्रॉब्लेम क्रिएट होतील, खूप म्हणजे प्रॉब्लेम्स येतील वगैरे असं म्हणून. सो किंवा जे छोट्या मोठ्या आनंदाच्या भरामध्ये, काही चांगलं करण्याच्या नादामध्ये जे काही प्रॉब्लेम्स येत आहेत किंवा काही गोष्टींना तुम्ही डिनाय करत असाल, काही प्रॉब्लेम तुम्हाला दिसतही असतील छोटे मोठे, तर त्यांना तुम्ही डिनाय करत असाल तर असं करू नका. छोट्या छोट्या गोष्टींना ऑब्झर्व करा, छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष राहू द्या, म्हणजे सगळं काही छान होईल. आणि ही तर जनरल रिडिंग झाली, ही जनरल रिडिंग आहे. आणि ज्यालाही पर्सनल रिडिंग करून घ्यायची असेल, पर्सनल काही प्रश्न असतील, पर्सनल काही प्रॉब्लेम्सला सोल्युशन हवं असेल, तर तुम्ही पर्सनल रिडिंग करू शकता. तसा स्क्रीनवर नंबर येतोय आणि ह्या नंबरवरून तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे, मात्र मेसेज करायचा आहे. फक्त मेसेज घेऊन तुमची अपॉइंटमेंट तुम्हाला बुक करायची आहे. तर त्याच्यानुसार आम्ही तुम्हाला वेळ देऊ आणि वेळ दिल्यानंतर आपण एक तुमच्या कन्व्हिनियन्स प्रमाणे वेळ, माझ्या कन्व्हिनियन्स प्रमाणे वेळेवर आपण रिडिंग देऊ शकतो. सो पण ही रिडिंगही तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय गजानन लिहायला विसरू नका. जय गजानन.